सकाळी मार्केट क्रॅश आणि काही तासातच 1800 पॉईंट रिकव्हरी. ट्रम्पच्या एका स्टेटमेंटने मार्केट हलला आणि काही दुसऱ्या सिग्नलने मार्केट रॉकेट झाला. आजच्या मार्केटमध्ये नेमकं काय घडलं, चला सविस्तर पाहूया. नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं स्वागत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज सकाळी इंडियन स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त सेलिंग पाहायला मिळाली. सेन्सेक्स जवळपास 1500 पॉईंटने खाली घसरला, कारण ग्लोबल टेन्शन, क्रूड ऑइल प्राइस वाढ आणि एफआय सेलिंग यामुळे पॅनिक तयार झाला. पण अचानक दुपारी मार्केटमध्ये स्ट्रॉंग बाईंग आली. सेन्सेक्सने दिवसाच्या लोवरून तब्बल 1800 पॉईंटची रिकव्हरी केली. या मागचं मोठं कारण म्हणजे ट्रम्पकडून आलेले डी एस्केलेशन सिग्नल. मार्केटला वाटलं की वॉर सिच्युएशन शॉर्ट टर्म असू शकते. शॉर्ट टर्म कव्हरिंग आणि रुपी स्ट्रेंथनिंगमुळे रॅली अजून स्ट्रॉंग झाली. पण हा रॅली सस्टेनेबल आहे का, हा मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. त्याचबरोबर आजच्या स्टॉक स्पेसिफिक अपडेटकडे वळूया. तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनला कर्नाटकमध्ये मोठा ट्रान्समिशन प्रोजेक्ट मिळाला आहे. या प्रोजेक्टमध्ये 400 केव्ही डबल सर्किट लाईन आणि सबस्टेशन तयार केले जाणार आहेत. हा प्रोजेक्ट 2.7 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी ग्रिडमध्ये आणण्यासाठी महत्त्वाचा आहे. बूट मॉडेल मुळे कंपनीला लॉंग टर्म सस्टेनेबल इन्कम मिळणार आहे. आता पुढील बातमी म्हणजे ॲक्मी सोलार. तर ॲक्मी सोलारने राजस्थानमध्ये बॅटरी स्टोरेज प्रोजेक्टचा चौथा फेज पूर्ण केला आहे. हा प्रोजेक्ट 585 मेगावॅट आणि 2000 मेगावॅट पेक्षा जास्त स्टोरेज कॅपॅसिटी असलेला आहे. रिन्युएबल एनर्जी स्टोरेज हा फ्युचरचा गेम चेंजर मानला जातो. एक्सेस पॉवर स्टोअर करून पीक टाइमला वापरण्याची सुविधा आता वाढणार आहे. इंडिया एनर्जी स्टोरेज रेव्होल्युशनकडे वेगाने पुढे जात आहे. आता पुढे बोलूया टीव्हीएस मोटर बद्दल. तर टीव्हीएस मोटरचा आज स्टॉक 3% घसरला, पण कंपनीचे नंबर खूप स्ट्रॉंग आहेत. मार्चमध्ये सेल्स 25% वाढून 5.19 लाख युनिट्सवर पोहोचले. इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंटमध्ये 44% ची ग्रोथ पाहायला मिळाली. थ्री व्हीलर सेगमेंटमध्ये 46% ग्रोथ झाली आणि एक्सपोर्टमध्येही 23% ची वाढ आली. तरी स्टॉक खाली का? कारण मार्केट सेंटिमेंट निगेटिव्ह आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की शॉर्ट टर्म मध्ये न्यूज जास्त पॉवरफुल असते. आता पुढे बोलूया सेल कंपनीबद्दल. तर सेलचे सीएमडी अवरेंदू प्रकाश यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 1 एप्रिल पासून हा राजीनामा प्रभावी झाला आहे. कृष्णा कुमार सिंग यांच्याकडे 3 महिन्यासाठी अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. मॅनेजमेंट चेंजमुळे शॉर्ट टर्म अनसर्टनिटी तयार झाली आहे. आता पुढे बोलूया HCL बद्दल. तर HCL चे चेअरमन DK सुनील यांनी मोठा अपडेट दिला आहे की LCA तेजस मार्क 1 पुन्हा नेक्स्ट वीक पासून उडान सुरू करणार आहे. ब्रेक सॉफ्टवेअर इश्यू पूर्णपणे सॉल्व्ह झाला आहे. जनरल इलेक्ट्रिक कडून इंजिन सप्लाय सुरू होत आहे. मे नंतर एअरक्राफ्ट डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे. 2026 पर्यंत 24 एअरक्राफ्ट डिलिव्हर करण्याचा टार्गेट आहे. डिफेन्स सेक्टरसाठी हा मोठा पॉझिटिव्ह संकेत आहे. याचबरोबर आजचा फायनल कन्क्लुजन म्हणजे आजचा मार्केट पूर्णपणे न्यूज ड्राईव्ह होता. ट्रम्प स्टेटमेंट, वॉर टेन्शन आणि ग्लोबल कॉस्ट यामुळे व्हॉलिटिलिटी वाढली. काही स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग असूनही खाली आले, तर काही सेक्टरमध्ये लॉंग टर्म ऑपॉर्च्युनिटीसाठी तयार होत आहेत. अशा इम्पॉर्टंट मार्केट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.